सर्व सोलापूरकरांना गुड मॉर्निंग, सुप्रभात। हे शिवपार्वती हॉटेल जिथं काल आम्ही मुक्काम केला होता। तरी काय आता मार्चच्या फर्स्ट वीकला आलो होता। आपले 2 दिवस सुरू झाले ना। हां, म्हणजे त्या हिशोबाने प्लॅनिंग करायची हे सर्व जाऊन हायवे लागेपर्यंत असं जायला लागेल गल्लीबोळात टर्न डावीकडे। हो आलो की सुधा इडली गृहाच्या इथं सरळ समोर बघा ना। हां काय काय तुळजापूर समोर दाखवलंय, हाच रोड आहे। येडशी टोलवे। वाडीला जायला उशीर होणार असेल तर उद्या सकाळी करू, पण वाडी करायचा आहे। कशाला होईल की आज नाही झालं तर हा प्रश्न आहे। होईल वाडीलाच मुक्काम करून होईल ना। वाडीला नाही ना चांगला राहायला, कोल्हापूरला मुक्काम करू। तिथं महालक्ष्मीचं दर्शन आहे उद्या सकाळी 5:30 वाजता। वाडकर साहेब काय म्हणणे तुमचं आतापर्यंत प्रवासाबद्दल? अतिशय उत्कृष्ट प्रकारचे आपल्याला सगळीकडं राहण्याची व्यवस्था आणि सगळी देवदर्शनं ही अत्यंत चांगल्या पद्धतीत म्हणजे मनोभावे आणि समाधानकारक होती। पंढरपूरचं काय कसं करता येईल आपल्याला? ह्या काय कुठं कोण बिन काय कुठलं दर्शन करायचं? मित्रांनो, सोलापूर ते तुळजापूर हे अंतर साधारण 45 किलोमीटरचा आहे आणि हा जो रस्ता आहे, हा जो महामार्ग आहे, अत्यंत सुंदर, मोठा आणि प्रशस्त आहे। आम्ही निघालो होतो, सकाळची वेळ होती, वर्दळ तशी कमी होती, त्यामुळे एक अर्ध्या पाऊण तासात आम्ही तुळजापूरचा जो घाट आहे, जिथनं आपल्याला घाटशीळ मंदिर दिसतं, तिथं दाखल झालो आणि थोड्याच वेळात तुळजापुरात पोचलो। गर्दी नसल्यामुळे मुख्य रस्त्यावरतीच गाडी लावायला पण आम्हाला जागा मिळाली। आम्ही गाडी पार्क केली आणि मंदिराकडे जायला निघालो। तुळजापुरात आलोय, गर्दी अशी काही नाही आहे अजिबात, निवांत आहे। VIP दर्शन। तुळजापुरात झाली माझी दैना दैना ग, तुझ्या बिगर जीव माझा रायना। तुळजापुरात झाली माझी दैना दैना ग, तुझ्या बिगर जीव माझा रायना। वाडा कुणाचा चिरग बंदी, वाडा कुणाचा चिरग बंदी, दरवाजा शेजारी बसला नंदी, दरवाजा शेजारी बसला नंदी। तुळजापुरात झाली माझी दैना दैना ग, तुझा बिगर जीव माझा रायना। तुळजापुरात झाली माझी दैना। जय। कधी पाडणार? काम चालू झाले पण म्हणजे एवढं जुनं हे पाडणार आहे? सगळं पाडून परत दुसरं आहे तसं करणार। पण मग याला किती महिने, कधी वेळ लागायचा? 6 महिने बांधकाम करणार सगळं सगळं हे पाडून आहे असंच घडवलं। दोंडे हे झालेत ना, जुनं झालंय का? पण मग तेव्हा दर्शनाचं कसं असणार आहे? बंदच राहणार, देवीचं दर्शन बंद राहणार? 6 महिने बंद राहणार। दादा हे घेतलं का? तुळजापुरात
आमचा मित्र तिथं गेला आहे या दुकानात, MV वजे कुंकू कारखानदार, कुंकू आणायला गेलाय. चला आपण माहिती घेऊ काय आहे कुंकू. काय रे काय मी 5 दे की सावलीतनं चाल पाय. आपण डायरेक्ट जाणार वाडीला पण घेतलं डायरेक्ट म्हणजे पुण्याला डायरेक्ट ना. का येणार ना ती पुण्याला उद्याच जाऊ. उद्याच वाढीला. नाही वाडीला ऑन द वे होणार आता. आत्ता का हा कारण याच्यात ना आपण कोल्हापुरात नाही पंढरपुरातनं सांगोला क्रॉस करून आपण मिरजेत पोहोचलो. संध्याकाळ होईल पण चालेल. रात्री आपण हॉटेलला पोहोचू आपल्या गोकुळला. 8 वाजता. उद्या पहाटे 5:30ला जाऊ देवळात. दर्शन घेऊ फर्स्ट क्लास पैकी. तुळजाभवानी मातेचं खूप सुंदर दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही निघालोय ते पंढरपूरला माऊलीचं दर्शन घेण्यासाठी. आणि तुळजापूर ते पंढरपूर हे अंतर 115 किलोमीटर आहे आणि यासाठी आपल्याला 2 तास लागतात. नंतर सारासार विचार केला की चुकीचं होईल ते. 45 किलोमीटर 45 मिनिट. काहीच नाही नसेल तर अडीच वाजता बातमी बघतोय रात्री 8. त्याला म्हटलं बंद कर, 2:30 वाजले. मी म्हणली हे बघते ना मी आपलं झोपलेलं आणि ती ऑटोमॅटिक लागलेला परत जेवढं बंद केला झोपलो परत अर्धा तासाने येऊ लागला. काय माहिती तरी मध्ये एक दिवस तुम्हाला एंटरटेनमेंट दिली की रामाची फिल्म सिटी. पंढरपूरच्या अलीकडे डाव्या हाताला आम्हाला एका चौकात ही अशी अननस विक्री करणारी गाडी दिसली म्हणून मग अननस घेण्याचं ठरवलं. फेमस एकच नंबर आहे की पाण्याच्या जवळ. अननस खाऊन थोडा वेळ प्रवास केल्यावर आम्ही पंढरपुरात दाखल झालो. गाडी पार्किंगला लावली आणि आम्ही मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. काय म्हणणार? विठू माऊली तू माऊली जगाची. 6 वाजता अंबाबाईचं दर्शन. A few moments later. दर्शन कसं झालं? एकदम सुंदर दर्शन झालेलं आहे. देवाच्या कृपेने पायापाशी डोकं पायापाशी टेकवता आलं. आपलं डोकं देवाच्या पायापाशी टेकवता आलं. बरोबर. विठुरायाचं सुंदर दर्शन घेतल्यानंतर सगळ्यांना आता वेध लागले होते ते घरी प्रसाद घेऊन जाण्याचा. आणि मग इथं समोरच या दुकानातनं सगळ्यांनी प्रसाद म्हणून पेढे घेण्याचा निर्णय घेतला. पेढे घरच्यांसाठी मित्रांसाठी तर घेतलेच होते. पेढे इतके छान होते की त्यातलं एक पुढं इथंच आमचा कधी संपला हे कळलं नाही. खूप सुंदर असं विठ्ठलाचं दर्शन घेऊन तर पुन्हा पार्किंगकडे निघालो आम्ही. गाडी तिकडे आपली ताटे इथं आहे. ताटे उदबत्ती फेमस दिसतंय. मिस्टर अतुल अँड मिस्टर धनकुडे प्लीज कम फास्ट. घ्यायचे ना. पेढे संपलेले आहेत. अशा प्रकारे प्रसादाचे पेढे भूक लागून लागून जे काय
आमच्या दादांमुळं आज एकदम त्यांनी फोन बिन केले तर VIP दर्शन झालंय म्हणजे मिळालं आम्हाला. शिंदे सरकारमुळं. शिंदे सरकार झाले बसले का सगळे? चला चला. पांडुरंग पांडुरंग विठ्ठला पांडुरंग. हॅलो हॅलो. आपल्या शेंदेवाडीच्या घरालाच पांडुरंग नाव आहे ना, त्यामुळे त्याला दर्शन देणं भागच आहे आपल्याला कायद्याने. कोमल मागितले का आता? नाही शिंदेवाडीतल्या पंढरपूर सोडल्यानंतर सांगोल्याच्या अलीकडे एके ठिकाणी आम्ही जेवायला थांबलो होतो. जेवण झालंय सुंदर आणि आमच्या बाळासाहेबांना बघा कुठला स्पॉट आवडलाय. हॉटेलच्या मागे चिंचेचं झाड आहे, अशी एक विहीर आहे इथं आणि या विहिरीला लागून सुंदर असं चिंचेचं झाड आहे. कोरडी आहे तिकडे घसरड आहे. नाही कोरड आहे नाही जात. 5 मिनिटं जेवण झालं. शेवटचे 4-5 दिवस जातो ना काहीतरी चालतो ना. चला उदा. आता बुटात बाळासाहेबाच्या माती जाणार. मोबाईल घ्या मला पाय पुसायला. हॅलो. चिंचेच्या झाडाखालच्या दाट सावलीमध्ये खरंच खूप छान वाटत होतं आराम करायला. एक 15-20 मिनटं तिथं घालवल्यानंतर आम्ही आता आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघालो. मित्रांनो, आता आपण चाललोय ते नरसोबाच्या वाडीला आणि पंढरपूर ते नरसोबाची वाडी हे साधारण 150 किलोमीटरचं अंतर आहे, ज्यासाठी आपल्याला 2.5 तास लागतात. तो गावात ना असेल का? रस्त्याला आणून सोडतो. सांगोला शहरातून थोडा वेळ प्रवास केल्यानंतर पुन्हा मुख्य महामार्गावरती आलो आणि इथून आमचा सुसाट असा प्रवास सुरू झाला, कारण हे सगळे 6 पदरी रस्ते आहेत आणि याच्यावरती वर्दळ अत्यंत कमी आहे. सुंदर रस्ते, गाडीतलं AC, पोटभर झालेलं जेवण, त्यामुळं आमच्या जोडीदारांना तशी झोप येत होती. दुपारची वेळ होती, वामकुक्षीची सवय आहे बऱ्यापैकी सगळ्यांना. अब्दुल किती राहिलं अंतर? 75 किलोमीटर सांगली. हो आता पण येत. मुख्य महामार्ग सोडून आपण अर्जुनवाडमध्ये उतरतो आणि तिथून थोड्याच अंतरावरती शिरोळमध्ये प्रवेश करतो. आपलं शिरोळ वन वे आहे इकडनं. आता येताना आता ते 50 रुपये द्या सुट्टे. हे 50 रुपये सुट्टे द्या. वेळ झाला ना. 7 वाजता तर आपण ह्याला 7च्या आत तर आपण कोल्हापुरात. अच्छा, हे केलं का इथं नो पार्किंग केलं? हे बऱ्याच दिवसापासून गेलो. लोक इकडे गाड्या लावून जायचे ना. आपणही लावलेल्या आहे तिथे गाड्या. तिथं त्यांचं आहे की देवस्थानाचं? नाही देवस्थान. हे काय इकडे डावीकडे देवस्थानाचं पार्किंग आहे ना नवीन. पार्किंगचे 50 घेतात. ती वेळ लावून देतात. पंढरपूर किती वाजता सोडलेलं आपण? तुम्ही बघितलं होतं का?
बघितलं होतं आपण आहे ना 2:50 जेवून तिथून निघालोय. 2 वाजता आपण पंढरपूर सोडलेला आहे. 2 वाजता आणि आत्ता वाजलेत किती? 4:30 वाजले. 2.5 तासात 2.5 वाडी. तासात जेवून वाडी. दर्शन झालं की तासाभरात कोल्हापूर. कोल्हापूर वांगे बघा समोर ठेवलेच आहेत ताजे. वांग्यांनो येतो रे, येतो 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 येतो. काय बस कुठे आहेत ते बासुंदी प्यायची तयारी करणारे? ते मागच्या वर्षी इथंच आपली चर्चा झाली होती बासुंदीची. आता बघा तुम्ही तिथं बसला होता, मी समजा समोर बसला मला नाही माहिती. आपण हां आम्ही तिघच होतो. कुंडलिक नाही का? हा आत्ता लगेच आत्ता तरी या पायऱ्या कमी केल्या तुमच्या, नवीन बांधल्या घाट. वाडीतून बाहेर येताच एका पेट्रोल पंपवर थांबलो. इथं डिझेल पुन्हा फुल केलं आणि आता आम्ही निघालोय ते कोल्हापूरला जाण्यासाठी. लगेच लगेच सांगा. नाही आता नाही. आज रात्री फायनल जायच्या आधी सगळा विषय क्लोज करून टाकायचा. जयसिंगपूरच्या अलीकडं आम्ही थांबलो. संध्याकाळचे 6:30 वाजले होते. चहा घ्यायची इच्छा झाली होती. म्हटलं तो एक छोटासा स्टॉप घेऊ, चहा पिऊ आणि मग पुढे जाऊया. इथं आल्यावर समजलं की इथले वडे खूप सुंदर असतात. मिनटं सांगतो तुला. कोल्हापुरातल्या हॉटेल गोकुळमध्ये आमचा मुक्काम होता. तिथं आलो, बॅगा ठेवल्या, फ्रेश झालो आणि मी आणि अतुल दादा सर्वप्रथम देवीच्या मंदिरात आलो, ते महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी. मित्रांनो, मार्चमधला हा पहिला आठवडा आहे आणि आम्ही आलो होतो त्यावेळेस इथं मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं होतं. इंडियानं ऑस्ट्रेलियाला हरवलंय आणि कोल्हापुरात आतषबाजीला सुरुवात झालेली आहे. कुंडलिका सॉरी, उद्या सकाळी आपण जाऊया, तिघं एकत्र येऊ आपण. नाराज होऊ नको. ट्रिपची सांगता अशी गोड व्हावी ना. छान आहे ना, खूप बरं वाटतंय ना का खूप वाईट? खूप छान वाटतं. खा खा खाली घ्या ना. मोठा एन्जॉय करा सचिन. तुमच्या याच्यात फ्रुट्स पण आहे, याच्यात फ्रुट्स नाही आहे. हे ॲपल वगैरे दिसतात का आपण लावलेत? हे घ्या तुम्हाला. मित्रांनो, असा होता आपला आजचा प्रवास. सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर, नरसोबाची वाडी आणि आज कोल्हापुरात मुक्काम केलाय. उद्या भेटूया कोल्हापूर ते पुणे या प्रवासात.